जय गजानन माऊली. गण गण गणात बोते. बाळा, कधी कधी आयुष्यात अशी ही येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात, हे सगळं केव्हा संपेल. मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवा प्रॉब्लेम माझ्यासमोर येऊन उभा असतो. अरे बाळा, दुःखाचे प्रमुख 4 कारणे आहेत. ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माहीत आहे का, या 4 कारणामुळे आपल्या आयुष्यात दुःख हे नेहमीच येत असते. दुःखाचे पहिले कारण, नात्यांमुळे दुःख येते. आपले ज्यांच्यासोबत एक नाते असते त्यांच्याशी आपले भांडण होते किंवा अजून काहीतरी असू शकते. बऱ्याच जणांना नात्यात धोका मिळालेला असतो, त्यामुळे ते खूप दुःखी असतात. ते त्याच गोष्टींचा इतका विचार करतात की त्यांना त्या गोष्टीतून बाहेर पडताच येत नाही. ते फक्त त्यांचा विचार करतात. ते ज्यांच्यावर प्रेम करत होते, पण त्याला त्याची काहीच पर्वा नसते. म्हणून त्यांचा विचार करण्यापेक्षा जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांचा विचार करा. तुमच्या आई वडिलांचा विचार करा. खरेच असे काही जण असतात जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि असे जर काही झाले हे असेल तर त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग समजून विसरून जा. कारण त्याच गोष्टी आठवून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. जेवढ्या लवकर ती गोष्ट विसराल तेवढ्या लवकर तुम्ही खूप आनंदाने राहायला लागाल. दुःखाचं दुसरं कारण, दुसरे म्हणजे काही लोक पैशामुळे दुःखी असतात. त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी, त्यांच्या आयुष्यातला टेन्शन हे पैशामुळे असते. तर काहींना काम मिळत नाही किंवा काहीच काम नीट चालत नाही, किंवा काहींच्या कामात कॉम्पिटिशन येऊन जातात. कधी खूप खर्च येऊन जातो, कधी काय होते तर कधी काय होते. त्यामुळे खूप टेन्शन येतात. दुःखाचं तिसरं कारण आहे, काहींना त्यांच्या शरीरात काही आजार होऊन जातात. काहीतरी त्रास होतो, त्यामुळे ते चांगले जीवन नाही जगू शकत. बऱ्याच अशा खाण्यापिण्याच्या गोष्टी ते खाऊ नाही शकत. त्रास होतो खूप सारा, त्यामुळे खूप टेन्शन येते. दुःखाचे चौथे कारण जे या सगळ्या दुःखांच्या वरचं आहे, ते म्हणजे मनाचे दुःख. तुमचे मन. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यांना आपल्या मनाशी इतके अटॅच करून घेतो की ते मन त्यातच अटकून राहतं आणि तेच विचार करत असतं. बघा ना, कुठलाही प्रॉब्लेम असो, आपण त्याचे पुन्हा पुन्हा विचार करतो आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पुन्हा मागचे विचार करतो, पुढे काय होईल याचे विचार करतो आणि ते दुःख त्यामुळे वाढत जाते. किती ते दुःख, नात्याचे दुःख, पैशाचे दुःख, हेल्थचे दुःख. या दुःखाचा आपल्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा आपण आपल्या मनाशी हारून जातो. जेव्हा आपण मनाशी पूर्ण हारून जातो की आता मी काहीच करू शकणार नाही. जेव्हा आपण विचार करतो की आता सगळे काही संपले, आता काहीच नाही उरले आहे माझ्याकडे. इतके दुःख मिळाले आहे जीवनात की आता काही करायची हिंमत नाही. जय गजानन माऊली. गण गण गणात बोते.